हाय, हॅलो, नमस्कार. आज होता संडे आणि इकडे मी अंघोळ करून आले होते किचनमध्ये. आज माझा आवाजही जरा बरा झाला आहे आणि घशाचं दुखणंही जरा कमी झालं आहे. सो मुलं झोपली होती म्हणून बसून छान पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि आज फारसा स्वयंपाक असा मला काही करायचा नव्हता, का तर रात्रीचं पडलेलं होतं माझं. रात्री मी पावभाजी वगैरे केली होती, सो भाजी वगैरे होती. मग म्हटलं चला चपात्याच टाकून घेते, कारण 2-3 टाईम पाव मला काही एवढं आवडत नाही आणि अक्षयही माझा पाव एवढे काही खात नाही. सो त्याच्यामुळे म्हटलं चला भाजी तर आहे तर चपात्या वगैरे टाकून घेते. मग पीठ वगैरे मळून घेतलं. म्हटलं पीठ वगैरे मळून ठेवून देते आणि बाकीची दुसरी कामं करून घेते. झाडांनाही पाणी द्यायचंच होतं. मुलं एकदा उठली की झाडांनाही पाणी द्यायची मला आठवण नाही राहत. म्हटलं चला पीठ वगैरे मळून मग लगेच झाडांना वगैरे पाणी देऊन घेते. आणि आता जवळजवळ उन्हाळा आलाच आहे. आमच्याकडे तर ऊनही पडतंय, सो झाडांनाही डेली पाणी देणं गरजेचंच आहे. बट कधी कधी काय होतं ना, मुलांमध्ये मी विसरून जाते. सो मुलं झोपलेली होती तर म्हटलं चला आधी झाडांना पाणी वगैरे देऊन घेते. आणि इकडेही आमच्या विंडोमध्ये आम्ही सीट बनवलं आहे बसायसाठी, सो तेही मी आवरून घेतलं. थोडा वेळ तिथे टाईमपास केला, मुलं झोपली होती तर म्हटलं चला थोडासा टाईमपास करूया, थोडा वेळ मिळाला आहे तर. त्याच्यानंतर म्हटलं मला चपात्या वगैरे टाकायच्या होत्या. चपात्या टाकणार नव्हते पण म्हटलं चला टाकून घेते. नंतरून मग तेही एक काम कमी होऊन जातं. मुलं उठली की मग त्यांची अंघोळ वगैरे, ब्रश, हे ते सगळंच असतं आणि 2 मुलं आहेत, सो त्याच्यामुळे दोघांचंही करायला जरा वेळच लागतो. आणि इशू माझी लहान आहे तर तिची मालिश वगैरे सगळंच येतं. सो त्याच्यामुळे म्हटलं चला चपात्याही टाकून घेते, जेणेकरून मग नंतरून त्यांचंच आवरायचं राहील आणि बाकी मग काय घरातलं थोडंफारचे राहील ते राहील. सो त्याच्यामुळे मी इकडे छान चपात्या वगैरे टाकून घेतल्या. मला बेडरूममधून आवाज येत होता इशू उठल्याचा, पण मी जात नव्हते, कारण गेली ना तर मग तिला लगेच रडते. तिला सोडून जर आले तर मग तिला किचनमध्ये आणावं लागतं. सो मी गेली नाही. नंतरून सगळं किचनचं काम आवरून मी जेव्हा बेडरूममध्ये आले तर ती उठलेली होती आणि मग काय तिच्यासोबत थोडासा वेळ घालवला. यक्षला उठवत होते बट तो काही उठत नव्हता. मग त्याच्याबरोबर थोडा वेळ खेळले, कारण सॅटर्डे संडेच असतो ना, थोडासा वेळ आपण त्यांना छान असा देऊ शकतो. डेली तर नाही एवढा देऊ शकत. सो त्याच्यामुळे थोडासा वेळ तिच्यासोबत घालवला. इकडे मी यक्षलाही उठवलं होतं, त्यालाही बोलत होते की उठ बाबा उठ. त्याच्यानंतर मग बेड वगैरे छान आवरून घेतला. त्याला ब्रशही द्यायचा होता. पहिले म्हटलं थांब जरा मी बेड वगैरे आवरून घेते, मग तुला ब्रश वगैरे देते म्हणून. आणि तो मला तेच मागत होता, मम्मा ब्रश दे म्हणून. सो त्याला म्हटलं थोडा वेळ थांब, मी एवढा आवरून घेते. इकडे इशूला साईडला बसवलं, कारण मला तो बेड आवरायचा होता. एक पत्रिका आली होती, मग मी ती वाचून वगैरे घेतली आणि इशूला ती हवी होती, ती रडत होती, मग तिला ती खेळायला दिली. आणि इकडे माझा यक्ष छान असा ब्रश वगैरे करत होता. त्याच्यानंतर त्याचा ब्रश झाला, मग काय आम्ही चहा वगैरे पिऊन घेतला. मी त्याच्यासाठी थांबलेले होते. मीही नाश्ता केला नव्हता, कारण एकटीला असं नाश्ता करायला जात नाही. सो त्याच्यामुळे मी त्याच्यासोबतसाठी थांबले होते. मग काय आम्ही दोघांनी छान नाश्ता केला. इकडे मुलं खेळत होती आणि ती काही राहत नव्हती. मला घरं वगैरे झाडायची होती म्हणून मी तिला वॉकरमध्ये टाकलं. छान घरं अशी झाडून घेतली आणि मग तिला थोडंसं बाहेर वगैरे खेळवलं. आमच्या समोरची बाहेर आली होती, ती विचारत होती कामं वगैरे झाली का. थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या. त्याच्यानंतरून मग इकडे माझ्या इशूला अंघोळ करून झोक्यात टाकलं. आणि बायका जेव्हा भेटतात तर तुम्हाला माहितीच आहे ना, त्यांचं काही लवकर होत नाही बोलणं. सो 1-1.5 तास तसाच गप्पांमध्ये गेला. तेवढं काही मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये नाही टाकू शकले, बट येस आम्ही 1-1.5 तास तिथे उभं राहून गप्पा वगैरे मारल्या. तोपर्यंत मुलंही खेळत होती. त्याच्यानंतर मग पटकन घरात आले, तिला अंघोळ करून टाकलं. त्याच्यानंतर मी लगेच माझ्या कामांना लागली आणि किचन वगैरे साफ करून घेतला. म्हटलं चला पटकन किचन वगैरे साफ करून घेते, कारण मशीनला कपडे लावलेले होते, तेही मला वाळवायला जायचं होतं, कारण मशीनही झाली होती. आणि त्याच्यानंतर मग मी इकडे किचन वगैरे छान असं आवरून घेतला, छान क्लीन करून घेतला, धुवून पुसून घेतला. यक्ष माझा लोडबुड करतच होता. तो मला सांगत होता मम्मा ती झोपली आहे आता. मी म्हटलं ठीक आहे, ती झोपली तर आता तूही जा खेळ थोडा वेळ, आणि खेळायचं नसेल तर तूही जाऊन झोप म्हणून. बट तो काही झोपणार नव्हता हे मला माहिती होतं, कारण लेट उठलेला होता तो. मग मी इथे किचनची वगैरे छान अशी कामं वगैरे आवरून घेतली. ही विंडोही जरा घाण झाली होती म्हणून मग तिला छान पुसून घेतलं, कारण धूळ माती तर येतच असते आणि ती डेली साफ करणं काही होत नाही. मग मी वीकली करत असते. सो मी इकडे छान विंडो वगैरे पुसून घेतली. मग काय मशीनची कपडे काढली आणि इकडे कपडे वाळवायला गेली. यासाठी